साय हिंदू विलेजमध्ये नारायणी नावाची एक हुशार आणि निर्भय तरुणी उंच उभी होती. तिचे लांब सडक काळेभुआ केस मंद वाऱ्यात वाहत होते. तिचे तेजस्वी जिज्ञासू डोळे दृढनिश्चयाने चमकले, कारण तिने तेजस्वी आकाशाकडे पाहिले, जिथे महासूर्य हा भव्य तारा हिऱ्यासारखा चमकत होता. ग्रामस्थांचा असा विश्वास होता की महासूर्यामध्ये ऊर्जा आणण्याची आणि यंत्रांमध्ये जीवन आणण्याची शक्ती आहे. नारायणीच्या गावाला रोबोट मानवांच्या दुष्ट युक्तीपासून धोका होता, जे सर्व चांगले आणि शुद्ध नष्ट करण्याचा प्रयत्न करीत होते. पण नारायणी आव्हानातून मागे हटणारी नव्हती. रोबोटिक्स आणि प्राचीन हिंदू धर्मग्रंथांचे तिचे अफाट ज्ञान वापरून तिने दुष्ट युक्तीविरुद्ध लढण्यासाठी रोबोट्सची फौज तयार केली होती. महासूर्याच्या ऊर्जेने चालवलेले यंत्रमानव उंच आणि अभिमानाने उभे होते. त्यांचे धातूचे शरीर तेजस्वी सूर्यप्रकाशात चमकत होते. नारायणी त्यांच्यामध्ये उभी राहिली. तिचे डोळे अभिमानाने आणि दृढनिश्चयाने चमकले. पुढे लढाई भयंकर होणार हे तिला माहीत होते, पण ती तयार होती. महासूर्याचे सामर्थ्य तिच्या यंत्रमानवांद्वारे फिरत असताना नारायणीला खात्री होती की ती दुष्ट युक्तीचा पराभव करू शकते आणि तिचे गाव वाचवू शकते. दुष्ट रोबोट मानव युक्ती गावाजवळ येताच नारायणीच्या मैत्रिणी, साडी गटातील महिलांचा समूह, काळजी वाढली. पण नारायणीने त्यांना धीर दिला. माझ्या मित्रांनो, काळजी करू नका. फक्त आकाशाकडे आणि तेजस्वी तारा महासूर्याकडे पहा. आमचे रोबोट त्याच्या ऊर्जेने चालतात आणि ते आमचे रक्षण करतील. महासूर्याच्या ऊर्जेच्या स्फोटाने रोबोट पुढे चार्ज झाले. त्यांचे धातूचे शरीर सूर्यप्रकाशात चमकत होते. दुष्ट युक्ती नारायणीच्या यंत्रमानवांशी जुळत नव्हती आणि ते त्वरित नष्ट झाले. तेजस्वी तारा महासूर्य खाली चमकला. त्याची ऊर्जा अजूनही रोबोट्सद्वारे स्पंदित आहे. त्यांच्यामध्ये नारायणी उभी होती, खरी नायिका. तिची साडी वाऱ्याच्या झुळुकीत फडफडत होती.